मशीन लर्निंगच्या प्लेलिस्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मशीन लर्निंगचे टाईप्स पाहणार आहोत. आपला हा व्हिडिओ bankingbrother.com द्वारे स्पॉन्सर केला गेलेला आहे. bankingbrother.com क्रेडिट कार्ड सेल्स पार्ट टाइम फ्रीलान्सिंग जॉबसाठी एक अत्यंत योग्य स्थान आहे. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन पहा. त्याचे एकूण 3 टाईप्स आहेत: सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग. तर सुपरवाइज लर्निंग काय आहे ते पाहूया. सुपरवाइजमध्ये आपण मशीनला लेबल डेटासेट प्रोव्हाइड करतो. तो डेटासेट क्लासिफाय आणि कॅटेगराइज असतो. सुपरवाइज मशीन लर्निंगचा मेन एम आहे की जो लेबल डेटा प्रोव्हाइड केलेला आहे त्याचा वापर करून अनसीन डेटा म्हणजे एक नवीन गोष्टीचं प्रिडिक्ट करायचं. जसं तुम्ही बघू शकता दिलेल्या व्हिडिओमध्ये तो माणूस मशीनला आपलं ॲपलचं स्ट्रक्चर सांगत आहे, ज्याच्यात ॲपलचं स्ट्रक्चर काय आहे, त्याचा कलर काय आहे. त्यानंतर ती इन्फॉर्मेशन मशीनमध्ये सेव्ह होते ॲपल या नावाने. त्यानंतर आपण मशीनला एक ग्रीन कलरचा फ्रूट दाखवत आहोत, तर मशीन ते फ्रूट ॲपल आहे या नावाने आयडेंटिफाय करते. तर ते आयडेंटिफाय करण्यासाठी तो जो डेटासेट प्रोव्हाइड केला आहे त्याचा वापर करून तो आयडेंटिफाय करतो. सुपरवाइज मशीन लर्निंगमध्ये वापरले जाणारे अल्गोरिदम्स कोणते आहेत ते पाहूया. लिनियर रिग्रेशन आहे, डिसिजन ट्री, KNN अल्गोरिदम आणि SVM. यानंतर आपण सुपरवाइज लर्निंगचे ॲप्लिकेशन्स पाहणार आहोत. ॲप्लिकेशन्समध्ये आहे स्पीच रेकॉग्नायझेशन. स्पीच रेकॉग्नायझेशन हे आपण गुगल असिस्टंट, सिरी या ठिकाणी वापरतो. त्यानंतर स्पॅम डिटेक्शन. स्पॅम डिटेक्शन हे ईमेल्स या ठिकाणी वापरलं जातं, ज्यामध्ये आपण स्पॅम ईमेल्स आयडेंटिफाय करतो. त्यानंतर ऑब्जेक्ट रेकॉग्नायझेशन. जसं लास्ट पेजवर आपण पाहिलं व्हिडिओचं की तो मशीन त्या ॲपलला आयडेंटिफाय करते. कोणती टेक्निक वापरून? ऑब्जेक्ट रेकॉग्नायझेशन या टेक्निकने आयडेंटिफाय करते. यानंतर आपण अनसुपरवाइज लर्निंग पाहणार आहोत. अनसुपरवाइज लर्निंगमध्ये आपण मशीनला अनलेबल डेटासेट प्रोव्हाइड करतो. तो डेटासेट क्लासिफाय आणि कॅटेगराइज नसतो. अनसुपरवाइज मशीन लर्निंगचा मेन एम आहे की डेटासेटमधले पॅटर्न्स आणि स्ट्रक्चर्स फाइंड करणे. यानंतर आपण अनसुपरवाइजचे ॲप्लिकेशन्स पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आहे K-मीन्स क्लस्टरिंग. K-मीन्स क्लस्टरिंग हे रेकमेंडेशन सिस्टम बिल्ड करण्यासाठी वापरलं जातं, ज्यामध्ये उदाहरणार्थ म्युझिक रेकमेंडेशन सिस्टम पाहूया, ज्यामध्ये आपला युजर्सचा डेटा ॲनालाइज केला जातो आणि त्यानंतर युजरला एक नवीन सॉन्ग रेकमेंड केलं जातं. त्यानंतर ॲनॉमली डिटेक्शन बघूया. ॲनॉमली डिटेक्शनचा वापर करून आपण फ्रॉड डिटेक्ट करू शकतो. त्यानंतर आहे हिरार्चिकल क्लस्टरिंग. 2 वेगळ्या गोष्टींचं रिलेशनशिप ट्री स्ट्रक्चरमध्ये दाखवलं जातं, ज्यात त्यांच्या सिमिलॅरिटीज दाखवल्या जातात क्लस्टरिंग फॉर्ममध्ये, हिरार्चिकल क्लस्टरिंग फॉर्ममध्ये. त्यानंतर आपण रिइन्फोर्समेंट लर्निंग पाहूया. तर रिइन्फोर्समेंट लर्निंग हे एक रिवॉर्ड बेस्ड लर्निंग आहे. यात क्लायंट एन्व्हायरमेंटशी संवाद साधतो आणि काही ॲक्शन्स परफॉर्म करतो. त्यांनी परफॉर्म केलेल्या ॲक्शन्सवर एन्व्हायरमेंट फीडबॅक देतो. एकतर फीडबॅक तो पॉझिटिव्हमध्ये असतो किंवा निगेटिव्हमध्ये असतो. तर आता आपण रिइन्फोर्समेंटचे टाईप्स पाहूयात. 2 टाईप्स आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्हमध्ये क्लायंट्सला रिवॉर्ड किंवा कौतुक मिळतं त्यांच्या कामाबद्दल, आणि निगेटिव्हमध्ये त्यांच्या ॲक्शन्सवर चेंजेस सांगितले जातात कारण ते ॲक्शन्स चुकीच्या असतात. तर आता आपण पाहूयात रिइन्फोर्समेंटचे ॲप्लिकेशन्स काय आहेत. सर्वप्रथम एज्युकेशनमध्ये. तर रिइन्फोर्समेंट लर्निंगचा वापर करून आपण स्टुडंट्सला फीडबॅक देण्यासाठी करू शकतो, ज्यात आपण स्टुडंट्सची प्रॉब्लेम्स सॉल्विंग ॲप्रोच पाहतो आणि त्यातले एरर फाइंड करतो आणि ते एरर्स नंतर आपण फीडबॅकच्या स्वरूपात स्टुडंट्सपर्यंत पोहोचवू शकतो. नंतर आहे मार्केटिंग. रिइन्फोर्समेंट लर्निंग हे सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये पण वापरलं जातं, ज्यात इफेक्टिव्ह कंटेंट खूप साऱ्या लोकांमध्ये लवकरात लवकर पोहोचवण्याचं काम करण्यासाठी आपण यूज करू शकतो. परत एम्प्लॉई मोटिवेशन. एम्प्लॉई मोटिवेशनमध्ये रिइन्फोर्समेंट
लर्निंग अल्गोरिदमचा वापर करून आपण चांगल्या एम्प्लॉईजचा परफॉर्मन्स ॲनलाइज करू शकतो आणि त्यांना रिवॉर्ड देऊ शकतो. थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मॉड्यूल्स पाहणार आहोत. धन्यवाद.